नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय पाटेश्वराय शिव पाटेश्वराय हर हर भोले नमः शिवाय पाटेश्वराय ओम पाटेश्वराय हर हर भोले नमः शिवाय कंकेश्वराय शिव कंकेश्वराय हर हर भोले नमः शिवाय कंकेश्वराय ओम कंकेश्वराय हर हर भोले नमः शिवाय कृष्णेश्वराय शिव कृष्णेश्वराय हर हर भोले नमः शिवाय कृष्णेश्वराय ओम कृष्णेश्वराय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय मालेश्वराय शिव मालेश्वराय हर हर भोले नमः शिवाय मालेश्वराय ओम मालेश्वराय हर हर भोले नमः शिवाय शिकेश्वराय शिव शिकेश्वराय हर हर भोले नमः शिवाय सिद्धेश्वराय ओम सिद्धेश्वराय हर हर भोले नमः शिवाय महेश्वराय शिव महेश्वराय हर हर भोले नमः शिवाय महेश्वराय ओम महेश्वराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय पार्वती पते हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय वासुदेव हरि वासुदेव हरि वासुदेव हरि सत्यनारायण महाराज की जय मंगल मूर्ति मोरया सब संतन की जय स्थूललिंग कारण महाकारण विराट हिरण्यगर्भ चालक पूर्ण महतत्व मायेहुनी भिन्न स्वरूप निर्वाण हरी तुझे राम जागृती स्वप्न सुषुप्ती तुला सृष्टी स्थिती प्रलय सर्व साक्षिणी माया याहुनी स्वरूप तुझे यादव राया वेगळेची जाण पारा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं पूर्ण देव सर्व कार्येषु सर्वदा या गणरायाच्या चरणावर मस्तक ठेवून सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या आदिमाई शक्तीला नमस्कार करून मायबाप हे दैवत माझे असता माझ्या घरी कशाला जाऊ मी पंढरपुरी या आईवडिलांच्या चरणावर मस्तक ठेवून गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः या गुरुरायांच्या श्री सद्गुरू लक्ष्मणदास बाबा बोडवे यांच्या चरणावर विनम्र ठेवून आणि येथे जमलेले श्रोते जन तुमच्या चरणावर वंदन करून आज ग्रंथारंभ प्रवेश करताना खरोखरच समाधान वाटलं की गावापलीकडं जावं आणि गावामध्ये हरिकीर्तन चालावं आणि हरिकीर्तनाच्या माध्यमातून एक असं गोड असं ग्रंथकाव्य जे श्रीधर कवींनी लिहिलंय, श्रीधर कवींनी जे ग्रंथ लिहिलंय आणि ते आपणासमोर सादर होतोय
हरिविजय कोणाचा? श्री हरिविजय हा ग्रंथ एक गोड असं बघा. माझी मराठीची गोडी, माझ्या मराठी भाषेमध्ये किती गोडी आहे. माझ्या मराठी भाषेमध्ये तुम्ही शोधाल तेवढं तुम्हाला सापडेल. माझ्या मराठी भाषेमध्ये तुम्ही शोधाल तेवढं तुम्हाला सापडेल. काव्य सापडेल, कविता सापडतील आणि ग्रंथ साहित्य सुद्धा सापडेल. आणि हे संतांनी आपल्यासाठी असं ग्रंथ दिलं. आणि ग्रंथारंभ करताना या भगवंताच्या लीला, या कान्हाच्या लीला, या केशवाच्या लीला या ग्रंथामध्ये विशद करताना श्रीधर कवीने अशा गोड अशा लीला आपल्यासमोर दिल्यात. उभी आपण त्या गोड अशा आपल्यासमोर लीला दिल्या आणि त्या गोड ओव्यांचं चिंतन आपण करतोय. तरी श्रोतेजन तुमच्या चरणावर पुन्हा एकदा विनम्र नमस्तक ठेवून आपण ग्रंथाला सुरुवात करूया. स्थूललिंग कारण मा कारण विराट हिरण्य गर्भ चालक पूर्ण महत्त्व मायेहुनी भिन्न स्वरूप निर्वाण हरी तू हे भगवंता, हे पुराण पुरुषा, हे भगवंता, हे केशवा, तुझं स्वरूप कसं आहे? तुझं स्वरूप गोड आहे. ज्या वेळेला कयाधूच्या उदरामध्ये तुम्ही जेव्हा अवतार घेतलात, कयाधूच्या उदरामध्ये तुम्ही जेव्हा अवतार घेतलात आणि हिरण्य कश्यपूचं जेव्हा संहार केलं, म्हणजे भक्तांचं तुम्ही रक्षण केलं भगवंता. हे भगवंता, हा ग्रंथ करता हे भगवंता की तू कसा आहेस, कृपानिधी आहेस. तुझ्याकडून काय काय म्हणजे तुमच्याकडून काय काय म्हणजे या समाजाची, या जनतेची, या भगवत भक्तीला लागण्यासाठी तुम्ही काय 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 नाही केलं. तुम्ही हिरण्य कश्यपाचा तुम्ही संहार करावा आणि बाळ प्रल्हादाला काय करावं? नारायण नारायण या भगवंत आज पहिल्या ओळीमध्ये पहिलं या भगवंता विष्णू मंदिरात मी आज आपण इथे कथाकथन करत असताना त्या भगवंताच्याच अवताराचं गुणगान पहिल्या ओळीमध्ये येतोय. बघा म्हणजे किती संतांचं, या श्रोत्यांचं किती भाग्य असेल की त्या भगवंताचं हे गुणनिधाना, हे भगवंता. जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्या सृष्टी स्थिती प्रलय सर्व साक्षिणी माया याहुनी स्वरूप तुझे यादवराया वेगळेची जाण परा. हे भगवंता, हे कृष्ण यदुराया, मी झोपलेला असेन, मी जागा असेन, मी स्वप्नात असेन, पण त्या स्वप्नामध्ये तुझंच रूपडं मला दिसलं पाहिजे भगवंता. कोणाचं रूपडं दिसलं पाहिजे? या भगवंताचंच रूपडं दिसलं पाहिजे. बघा म्हणजे कसं कवी वर्णन करतोय, भगवंताची स्तुती करतोय. ओळीमध्ये एक एक ओळीमध्ये शब्द येतोय की जागृती स्वप्ते आणि सुसुप्ती. बघा म्हणजे मी जागा असताना सुद्धा भगवंता तूच दिसला पाहिजे, मी झोपलेला आहे तेव्हा सुद्धा तुम्हीच दिसलं पाहिजे भगवंता, आणि स्वप्नामध्ये भगवंता पण तुम्हीच दिसावं. काय भक्तीचा गोडवा आहे बघा. आणि श्रीधर कवी कसं मांडलंय, विश्व तैजस प्राज्ञा प्रत्यगात्मा ब्रह्मा विष्णु रुद्र परमात्मा याहुनी वेगळा तू आत्मा रामा यादव कुळ करा. आणि या विश्वाचा पालन करता, या विश्वाचा पालन करता आणि विश्वाचं पालन करताना भगवंता तुम्ही रूप कोणती घेतलीस? ब्रह्मा विष्णू आणि महेश. बघा अनुसया मातेच्या कुशीमध्ये तिन्ही बाळे बघा, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले मला हे दत्तगुरु दिसले. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही रूपांच्या अवताराचं साकार हे गुण कोणतं आलं भगवंता? तुमचं दत्तरूप आलं. आणि खरोखर भगवंता, आणि तू मला बुद्धी देणार आहेस. ग्रंथ पुढे सरसावताना कवी सांगत आहे, हे भगवंता तू गुण निधान आहेस की स्वप्नात सुद्धा भगवंता तुझंच दर्शन मला व्हावं. मी काम करताना सुद्धा मला तुझंच दर्शन व्हावं. म्हणजे बघा काय व्याप्ती असेल या कवींची. बघा नेत्रकंठ हृदय मूर्ती सूर्य ज्योतिर्लोक अधिकवणी महलोक ब्रह्मस्थानी यांची चक्रपाणी वेगळा तुला. आता आपण जर म्हणायला गेलो तर सकाळी आपण जर उठल्यावर जर आपण जर प्रथम जर आपल्याला जर दर्शन कोणाचं व्हायचं असेल तर सूर्यनारायणचं. पण आताची परिस्थिती अशी बदलली की आता सर्व मंडळी सूर्यवंशी झालेली आहे.
बरोबर की नाही. सकाळी सूर्य म्हणजे सूर्याची झोपेचं एक कारण होता की सूर्याची किरण येण्याच्या आधी माणसाने उठलं पाहिजे. सकाळी प्रभात किरण बघा, उठून या प्रभात काली वदनी वदा चंद्रमौली. म्हणजे सकाळी उठल्यावर आपण पहिला मुखातून नाव कोणाचं आलं पाहिजे, त्या भगवंताचं, सूर्यनारायणाचं आहे. मित्राय नवा, रवे नवा, खगाय नवा. हे सूर्याची 12 आजी मंत्र आहेत. ते आपल्या ओढणीतून गंगेला पाणी अर्पण करताना हे आपले मंत्र आपल्या तोंडात, आपल्या ओठातून आलं पाहिजे. आणि इथे सुद्धा ग्रंथकर्त्यांनी सोडलं नाही. ग्रंथकर्त्यांनी सोडलं नाही. त्या अधिक म्हणजे ह्या सूर्याची जशी किरण भगवंता जशी सृष्टीला उजाला देतात, जशी सृष्टीवर पडल्यानंतर ते उजाला देऊन त्याप्रमाणे माझ्या बुद्धीला सुद्धा तुम्ही भगवंता उजाला द्यावा असं इथे श्रीधर कवी सांगत आहेत. अकार उकार मकार तिन्ही मिळवणी पूर्ण ओंकार, त्याहुनी स्वरूप तुझे निर्विकार, उतन प्राण शोष करा. बघा, योगी हा तप करत असताना हा प्राणधारणा करत असतो. योगाचा काय असतं की श्वासावर लक्ष असतं. बघा, ज्या वेळेला श्वास संपला की माणूस सुद्धा संपतो. मग योगीचा ध्यान कुठं असतं? योग्याचा श्वासावर असतो. आपला जीवनचर्या जगत असताना आपला श्वास हा किती 4 अंगुली वाहत असतो. आपला श्वास हा 4 अंगुली वाहत असतो. ज्या वेळेला चांगलं भोजन केलं, चांगलं जेवण केलं, त्याच्यानंतर आपल्यावर मनामध्ये कधीतरी ताण उत्पन्न होतो, त्यावेळेला आपला श्वास 11 अंगुल्या वाहत असतो. जो श्वास रोखील तोच योगी. आणि पुढे जाऊ, जो श्वास रोखील तोच योगी. आणि श्वासावर ज्याचा नियंत्रण आहे तो योगी आहे. जर श्वास नसेल, श्वासावर जर त्या देवाचं जर नियंत्रण नसेल तर तो योगी ठरत नाही. तो कोण होतो? भोगी. आणि मग इथे रज सत्व तम गुण, चौथा शुद्ध सत्व निरसन. आणि मग याच्यामध्ये पलीकडे योगी गेल्यानंतर रज तम सत्व. बघा, आपल्याकडे कोणतं गुण आहे? रज आहे, तम आहे, सत्व आहे, गुण. मग हे जर माणसाला जर अहंकाराचे हे जर 4 गुण जर आले जवळ तर माणसं काय होतंय? बेफान धावतोय. बघा की नाही. मग हे गुण काय केलं पाहिजे? आपल्याकडं रज, तम आणि सत्व यापेक्षा माणसाने पलीकडे गेलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडं साधा सांगतो की आपण जर सहजगत्या जर कोणाशी बोलत असतो तर आपण त्याच्यावर पटकन दटावतो. म्हणजे आपला तम आला. बरोबर. मग तम गुणी माणसाचा हा तम म्हणजे हा तम गुण हा माणसाचा पहिला गेला पाहिजे. अरे बाबा, आणि ऐश्वर्य एवढी मोठी माडी बांधली, ऐश्वर्य केला त्याने, मी त्याच्याकडे काय होतोय? सत्व. आपण त्याच्या दिखाव्याला बोलतोय ना की त्याची गाडी आहे, माडी आहे. एखाद्या गरीब माणसाकडे जर आपण जायला गेलो तर बोलतात त्याच्या झोपडीत काय करायचं? म्हणजे आपण ऐश्वर्य पाहिलं. आणि मग ज्या वेळेला माणूस नम्र होतो, ज्या वेळेला माणूस नम्र होतो त्यावेळेला माणसाचं काय कोणता गुण आहे? तो सत्वगुण आला पाहिजे. आणि भगवंता इथे लेखक सांगतात, याच्याही पलीकडे भगवंता माझी बुद्धी स्थिर व्हावी, शांत व्हावी, की श्रोत्यांना पुढं मला कथानक द्यायचं आहे की नाही? मला श्रोत्यांना कथा सांगायची आहे ना. तू सच्चिदानंद निर्वाण कंसांत का श्रीरंगाराम. बघा, इथे काय लिहू? आता मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं, कालच्या अध्यायामध्ये पाहिलं कंसाचा वध केला 19व्या अध्यायामध्ये झाला आहे. आणि त्याच्यानंतर माझा इथे उपमा दिली की तू कंसाला मारणारा. की कंसाला मारणं म्हणजे काय केलं की अंधकाराचा नाश केला भगवंताने. कंसाला मारला म्हणजे ज्या वाईट वृत्ती होत्या त्याचा नाश केला. कंसाला मारलं म्हणजे कंसाचे जे अंगामध्ये दुर्गुण होतं हे मारलं. मग एका संतांनी प्रश्न केला की कौस असा उग्रसेन का मुलगा हा कौस असा दुर्बुद्धी का? कौस असा दुर्बुद्धी का? तर ज्या वेळेला उग्रसेन हा न्यायसभा घेत असतो, महिन्यातून राजा असतो तर राजाची एक न्यायसभा असते. जसा पूर्वी आपल्या गावात पोलीस पाटील होतं, पोलीस पाटील सुद्धा गावामध्ये न्याय करायचं, सरपंच सुद्धा गावामध्ये न्याय करायचं. तसा उग्रसेनानी सभा घेतली होती, न्यायसभा घेतली होती की जनमताची लोकांच्या ज्या समस्या असतील त्याचं सोडवणूक करायची. आणि ती एका प्रांगणामध्ये जंगलामध्ये सभा घेतली आणि त्या सभेला येणाऱ्या सर्व लोकांना जेवण ठेवला होता.
आणि मग उग्रसेन सभेला पुढे गेल्यानंतर पत्नी जेवणाचा पाणी ग्रहण करण्यासाठी, म्हणजे लोकांना जेवण आपण पाणी सोडवतो ना, नैवेद्य सोडवण्यासाठी जात असताना आकाश पंथातून दुर्मिळ नावाचा राक्षस जात आणि त्यांनी उग्रसेनाच्या पत्नीला पाहिलं आणि त्यांनी काय केलं, उग्रसेनाचं रूप गेला तिच्यासमोर आला. त्या माऊलीला लक्षात आला नाही की हा राक्षस आहे म्हणून. त्यांनी उग्रसेन आणि मग त्याच्याकडे जेवणाची याचना केली आणि जेवणाची याचना केल्यानंतर त्यांनी जेवढं त्या लोकांसाठी जेवढं अन्नधान्य बनवलं होतं तेवढं त्यांनी भक्षण केलं. तरी पण त्या माऊलीच्या लक्षात आलं नाही की हा एवढा माझा पती एवढा जेवढोय कसा. त्याच्यानंतर कामेच्छा उत्पन्न केली आणि कामवासना उत्पन्न केल्यानंतर त्यांचा संग झाला आणि त्या संघातून तिच्या तेव्हा लक्षात आलं की हा माझा पती नाही. उग्रसेनाच्या पत्नीच्या लक्षात आलं हा माझा पती नाहीये. आणि मग त्यावेळेला तिने त्याला प्रश्न केला, तुम्ही कोण आहात. त्यावेळेला त्याने त्याचं रूप 11 उग्र असं रूप प्रगट केलं आणि प्रगट केल्यानंतर तेव्हा ती बोलते, माता बोलते की मी आता तुझ्यापासून जे माझा गर्व चालू होणार आहे त्याला मी वाढवू देणार नाही. अगं तुझ्या नवऱ्याचा जर मी रूप घेऊ शकतोय तर तुझ्या मुलाला मारायला टाइम किती आहे, तुझ्या नवऱ्याला मारायला टाइम किती आहे. तू माझा जो अंश तुझ्या उदरात जो वाढते तो मारू नकोस. तुझ्या नवऱ्याला सुद्धा मी मारन. आणि मग त्यावेळेला ती गप्प बसली. म्हणून हा कंस राक्षस वृत्तीचा, हा उग्रसेनाचा मुलगा नव्हता, लक्षात आला. आणि म्हणून ही वृत्ती आणि त्या राक्षस वृत्तीचा भगवंता इथे ओळखून द्या. त्या राक्षस वृत्तीचा भगवंता तुम्ही काय केला, तुम्ही नाश केला आणि त्या नाश करते तुम्ही. वैखरी मध्यमा पश्चांती परा सहून वाचातीत क्षराक्षर परा तो तू परात्पर सोयरा कालिया मर्दना श्रीकृष्णारा. अरे हे भगवंता बघा, आपल्या 4 वाण्या आहेत. 4 वाण्या भगवंता जर मी परा पसंती मध्यमा आणि वैखरी या 4 वाण्या आहेत. आपण कुठल्या वाणीने बोलतो हे आपल्यालाच माहिती नाही का. आपण त्या भक्तीच्या पलीकडे आहोत. आपल्याला फक्त एकच, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. बघा आपण काय करतोय, तुझं सगुण म्हणू की निर्गुण. आपण त्या भगवंताला फक्त काय करतोय, हात जोडताना गाराणं घालतोय. पण ह्या वाण्या म्हणजे तुझे भगवंता, तुझे जे गुण आहेत ना, 4 वाण्या सुद्धा शिंकतील रे भगवंता. कसं तुझं मी गुणवर्णन करू. ग्रंथ करता आपल्याला विषय स्पष्ट करताना, आपल्याला कथाकथन देताना कसं सांगतात की भगवंता तुझं गुण मी कसं वर्णन करू. या 4 वाण्या सुद्धा माझ्या सत्य रे भगवंता. एवढा तू कसा आहे, अफाट शक्तीचा साठा आहे भगवंता तुमच्याकडं, अफाट शक्ती आहे. आणि मग तुझे मी गुण काय वर्णन करणार आहे. तरी पण जारज अंडज उद्विज चौथी खाणी नाव स्वेदज त्यानुहुरी वेगळा तू तेजहा पुंज गोपी मानस राजा उसाहोरा. म्हणजे आपल्या ज्या जन्माच्या ज्या खाणी आहेत बघा, सहज आपण सांगूया की एका पक्षाने अंडा दिलाय आणि त्या अंड्यातून एक असं चिमुक असं छोटं पाखरू बाहेर येतंय आणि ते थोडे कलेने थोडं 4 दिवसांनी वाढल्यानंतर ते आपल्याला नाजूक असं त्यातून आपण का हे पोपट किती छान आहे. म्हणजे ही आपल्या जन्माची अवस्था आहे. मातेच्या गर्भात जेव्हा पिंड, जेव्हा अंडा म्हणजे आईच्या गर्भात जेव्हा मूल साठवलं जातं त्याला आपण बोलतो अंडच. हा जारळ. आणि ज्या वेळेला त्या आई वडिलांचं जेव्हा संग होतं त्यावेळेला आपण काय होतं, ते बिंड म्हणजे बीज निर्माण होतं. आईचा स्त्रीचा रेप आणि पुरुषाचा वीर्य ह्या 2 एकत्र येतात विटात आणि ह्या एकत्र गोष्टी येतात. त्यावेळेला हे काय होते, तयार ते अंड्यात बाळ निर्माण होते की नाही. आणि मग या 4ही गोष्टी जर आपण विचारायला केल्या त्याच्यापेक्षा पलीकडं का भगवंताचा जन्म हा गर्भात नाहीच आहे. भगवंत जेव्हा देवकीच्या उदरात जन्माला आलं फक्त दाखवलं हो, पण 8 वर्षाची दैदिप्यमान चतुर्वद मूर्त प्रगटली होती. मग भगवंताने गर्भयातना भोगल्या का, नाही भोगल्या. या गर्भवासना कोणासाठी, तुम्हासाठी. आणि मग या सर्व आईच्या उदरात गर्भ साठवल्यानंतर तो जो जीवात्मा वाढत असतो आणि तो जीवात्मा खाली सप्त समुद्र आहेत म्हणजे आपले मूत्रपिंड आहेत आणि त्यांच्यावरती
बाजूला नरककुंड आहे आणि त्याच्यावरती हा गर्भ साठवलेला असतो. आणि त्यावेळेला तो भगवंताला, देवा या नरककुंडाच्या खाणीतून मला सोडव. आणि मग त्यावेळेला भगवंत त्या गर्भातल्या बालकाला बोलतोय, अरे बाबा मी तुला सोड देईन, पण मी तुला एक मंत्र देतोय, मंत्र. आणि तो सोहम मंत्र भगवंत त्या उदरात पिंडा देतोय. आणि त्यावेळेला हा हात जोडलेला पिंड आहे, भगवंत मला या खाणीतून बाहेर काढ. त्यावेळेला भगवंत बोलतात, मी तुला बाहेर काढीन, पण मी तुला एक मंत्र देते, तो तू जपशील काय? अरे भगवंता तू विचारच करू नको, मला फक्त या नरक घाणीतून, या मलमूत्राच्या खाणीतून बाहेर काढ. मी मंत्र म्हणेन तुझा. आणि मग 9 महिने 9 दिवस पूर्ण होताना त्यांना जेव्हा प्रसवतं तेव्हा अंगी लागे वायू धरती. ज्या वेळेला अंगाला वायू धरती लागली त्यावेळेला हा मूळ कसा ओरडतो, कव्हा कव्हा कव्हा. आणि भगवंत तिथे विचारत असतं, तुला आठवण आहे? आणि त्यावेळेला तो मूळ बोलतो, कव्हा, कधी दिलास तुम्ही मंत्र? मग तो सोहम शब्द विसरला, कोहम शब्द प्रकाशला आणि भुलला, आणि मायेने भुलला 4 जन्म. आणि अशा बघा, अंगे लागे वायू धरली, म्हणजे अंगाला वायू लागली, धरती लागली, त्यावेळेला तो काय केलाय, मायेने बोलला 4 जन्म. आणि याच्या या अवस्थेच्या सुद्धा पलीकडे भगवंता तुम्ही आहात, असं इथे ग्रंथकर्ता सांगत आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, 4था अथर्वर्ण प्रसिद्ध, त्याहुनी वेगळा तू ब्रह्मानंद, वृंदावन विलासी. आणि हे भगवंता, वृंदावनाला राहणारा भगवंता, हे परमात्मा पुरुषा, 4 वेद, हे 4 वेद सुद्धा निर्मिती तूनेच केली भगवंता. भगवंताने वेदांची निर्मिती केली आणि भगवंतासाठीच आपण वेद पठण करतोय. मग त्यांच्या सुद्धा पलीकडे तू भगवंता तुम्ही आहात, असं इथे भगवंताची स्तुती करत असताना, भगवंताची प्रार्थना करत असताना ग्रंथकर्ता आपल्याला निषेध करत आहे की यजुर्वेद, सामवेद, ऋग्वेद आणि अर्थवेद या वेदांच्या सुद्धा पलीकडे आहे. स्थूल प्रविविक्त स्वरूप भाव, स्वरूपानंदादी भोग सर्व, त्याहुनी वेगळा तू स्वयमेव, गोवर्धन गिरीधरा राम. आणि हे भगवंता जीवनामध्ये जगताना स्थूल, सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म अशा या देहामध्ये वास करत असताना भगवंता, यांच्याही पलीकडं भगवंता तुम्ही आहात, यांच्याही पलीकडे तुम्ही आहात. आणि तुम्ही कसे आहात की एका साध्या करंगलीनं हिमाचल गोवर्धन पर्वत उतरून घ्यावं, काय तुमची शक्ती असेल? नुसते गवल्याही एकत्र आले. इंद्रदेव पाऊस पाडतोय. का पाऊस पाडतोय? की इंद्राची पूजा केली नाही म्हणून इंद्रदेव कोकलाय. गोकुळातल्या लोकांनी इंद्राची पूजा केली नाही म्हणून इंद्रदेव कोकला आणि पाऊस पडतोय. आणि मग संपूर्ण सर्वत्र पूर झालाय, महापूर झालाय. आणि मग भगवंतांनी विचार करावं, सर्व गवल्यांना एकत्र करावी आणि गोवर्धन पर्वताच्या खाली आणावा आणि साध्या करांगणे पर्वत उचलून घ्यावं. आणि त्याच्यातला एक गवली बोलते, देवाने तर नुसती करांगणीच लावली. काय बोलते मला? आपल्या समाजामध्ये जगताना चांगले विचारांचे तुम्हाला 10 लोक जर भेटले तर त्यातून 4 वाद 2 तरी भेटतील. आणि तो एक जर गवली बोलते, देवाने तर नुसती कलंगीच लावली, देवाने हळूच कलंगडी बाजूला काढली, तेव्हा हे बघा नाही खाली म्हणजे बघा मी भगवंता की तुमच्यामध्ये काय शक्ती आहे की त्या इंद्रदेवाला सुद्धा थांबवण्याची शक्ती भगवंता कोणाला तुमच्याकडे. म्हणजे चाले हे शरीर कोणाची आहे? सत्य. सलोकता समीपता स्वरूपता सगुण सायुज्यता, त्याहुनी वेगळा तू तत्वता, अघबकनाशका गोपाळा राम. ज्या वेळेला योगी साधनेच्या पलीकडे जातो त्यावेळेला योग्याला या 4 मुक्ती भेटत असतात. सायुज्यता, स्वरूपता आणि समीपता आणि स्वरूपता या मुक्ती भेटत असतात. मग योगी हे अभ्यास करत असताना समाधीच्या पलीकडे गेल्यानंतर रिद्धिसिद्धीचा नायक हा ब्रह्मपुरी, हा गजानन गणपती गुरुद्वारावर बसलेला आहे. योगा मार्गाचा अभ्यास करताना आपण जर योग्यांच्या भाषेत जर बोलायला गेलो तर गुरुद्वारावर भगवंत बसलाय, नाभिकावर ब्रह्मदेव बसलाय आणि विष्णुदेव आणि त्याच्यातून
जी आपली बेनी आहे तो ब्रह्मदेव आहे फूल आहे आणि ते विष्णूच्या भगवंताच्या बेनीचं फूल आहे. आणि तिथून या आपल्या शरीराचे चक्र हालत असतात. आणि त्याच्यानंतर जो श्वास रोखून धरतो तो योगी, ज्याचा मगाशी पहिल्याच योगीला बोललो, जो श्वासावर जो प्रभुत्व मिळतो तो योगी. आणि त्याच्यानंतर त्या भक्तीच्या पलीकडे गेल्यानंतर त्या योग्याला ज्या मुक्त्या भेटत असतात त्यांच्याही पलीकडे भगवंत आहात असं इथे विषय करत आहे. विजाती स्वजाती स्वगत भेद त्यानुनी वेगळा तू जगदंकुर कंद अजित तू शुद्ध बुद्ध राधिका मानस मोहनारा. आणि बघा आपण ज्या समाजामध्ये जगत असताना आपण एखाद्याच वेळेला शेजाऱ्याचा हेवा करतो किंवा आपल्याला शेजारी चांगला आवडत असतो. म्हणजे आपल्याला हेवेदावे वाटतात. जगताना जीवन जगताना आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपला कमीपणा वाटतो, कधी आपल्याला मोठेपणा वाटतो. आणि त्या समाजात वावरत असताना आपण माणसांशी मतभेद करत असतो. पण भगवंता तो तसा नाही. बघा राधिके रमणा म्हणजे राधिकेला सुद्धा तुम्ही काय केलंस, जीवाच्या पाड जपलंस. मग राधा कोण होती? तुझाच अंश होता भगवंता. रुक्मिणी पट्टराणी झाली पण सतत त्यांच्याबरोबर उभी कोण राहिली? राधाच राहिली. आपण बघा राधा कृष्ण, रुक्मिणी कृष्ण बोलतो कधीच नाही ऐकायला. का? म्हणजे बघा की म्हणजे योगी म्हणजे राधा ही कोण होती? योगी होती. राधाने भगवंताला प्रश्न करावं, भगवंता तू माझ्याकडे रोखून पाहतोस रे, तू असं का माझ्याकडे पाहतोस? नाही का राधे, तुझ्यामध्ये काहीतरी औचित्य आहे, तुझ्यामध्ये काहीतरी औचित्य आहे राधे, म्हणून मी तुझ्याकडे पाहतोय. राधे मला तू माझी सखी व्हावीस असं वाटते, मला माझी मैत्रीण व्हावी असं वाटते. अरे रे बाबा तू माझा काय सखीची वार्ता माझ्याशी करू नकोस. राधा बोलते तू तर गोकुळीचा चोर, तुम्ही माखन चोरलास, तुम्ही नको ते छंद तुम्ही गोकुळात केलेस आणि तू माझ्याशी नाही का राधे, त्याच्याही पलीकडे मला तुझ्याशी मैत्री करायची वाटते. आणि मग राधेमध्ये भगवंताने काय शोधलं? राधेसाठी मग नंतर राधा भगवंतावर थोडक्यातच तुम्हाला सांगते, राधा भगवंतावर कोपली त्यावेळेला राधेला खुश करणारी भगवंताने बासरी वाजवावं, बासरीचा सूर काढावा. मग ही बासरी कोणती? राधेसाठी ज्या भगवंताने जी वाजवलेली जी बासरी आहे ती बासरी कोणती? ही बासरी ही आपला शरीर आहे. 9 दार उघडे आहेत आणि 1 दार 9 दार उघडे आहेत आणि 1 दार बंद आहे, अशी ती बासरी आहे. त्या बासरीला होला आहेत. बघा आपण जर पाण्याची जर टाकी घेतली आणि तिला एवढा जर छिद्र पाडला, पाण्याची भरलेली टाकी आहे, काही क्षणांतर ती खाली होऊन जाईल. पण आपल्या शरीराला कानाचे 2 मुख आहेत, डोला आहे, नाक आहे, गुबुद्वार आहे. ही सगळी होला असताना सुद्धा याच्यातून पाणी कुठून पडतोय का? भगवंताची काय देण आहे. आणि ही बासरी भगवंताने राधेला मंत्रमुग्ध करण्यासाठी वाजवली आणि राधेला भक्तीच्या रसात गोवली गेली. आपल्या समोर जी फिरते ना ती माया हीच राधा आहे. आपल्याला जो जीवापार जो सर्वांविषयी नात्याविषयी वाटणारी जी आस्था आहे ना तीच थोडीशी माया आहे. मग त्या मायेला भगवंताने जवळ घेतली. का मायेला जवळ घेतली? का मायेमुळे अनेक प्रसंग ओढवतील आणि त्या राधेला जवळ घेतली. आम्ही नुसतं बोलतोय भगवंत कसा होता? 16 सहस्र नारी पण तो ब्रह्मचारी. आपण सहज त्या भगवंताला दूषण लावून मोकळं होतो. पण ज्या आपल्या शरीरामध्ये जे 16 सहस्र ज्या नाड्या आहेत, शिरा आहेत, त्यांच्यावर त्या भगवंताचं प्रभुत्व आहे. तो 16 सहस्र नाडी. कथा आहे, राक्षसाने स्त्रियांवर अत्याचार केला, 16,000 स्त्रियांवर अत्याचार केला, त्यांना बंदिशाळेमध्ये कुंटण काळ्यामध्ये ठेवल्या. त्या मावल्याही भगवंताला हाक मारावी आणि भगवंताने येऊन त्यांचं रक्षण करावं. आणि रक्षण केल्यानंतर मला सांगा, की आपली जर पत्नी किंवा आपली मुलगी जर 4 दिवस जर घराच्या बाहेर गेली तर तिला आपण घरात घेताना विचार करू. मग या 16,000 स्त्रिया
ह्या राक्षसाच्या कैदेत आहेत आणि कैदेतून सोडवल्यानंतर त्यांना प्रत्येकाला आपापल्या घरी त्यांचे आईवडील घेतील, त्यांचे नवरे घेतील. त्यावेळेला काही पुन्हा भगवंताकडे यावं आणि साकडं घालव, देवा तुम्ही तर आम्हाला वाचवलात, पण आता आम्हाला तर आमची माणसं कोणच घेत नाहीत. त्यावेळेला त्यांच्यासाठी सुद्धा भगवंतानी एक अशी नगरी बनवली. हा असा भगवंत आहे, पण आपण भगवंताला कळत दोष लावून देतो. अरे देवाने एवढ्या बायका केल्या तर आपल्याला काय करायला आहे? आता एक भेटत नाही. आताची परिस्थिती एवढी चिंताजनक आहे की आता एक सुद्धा स्त्री भेटायला मुश्किल झालेली आहे. पूर्वी 8 वर्षाच्या मुलीचं लग्न व्हायचं आणि 10 वर्षाच्या मुलाचं लग्न व्हायचं, त्याला लग्न बोलायचं. आता बायकांचं ना बापायचं लग्न होते. 18 वर्षाची मुलगी आणि 25 वर्षाचा मुलगा. पूर्वीचं शास्त्र. पण आता कलियुगा आधारे की कलियुगा आधारे या सगळ्या गोष्टी कशा होणार आहेत? वेगळ्याच होणार आहेत. काय हे कलियुगाचा भगवंताच्या कडूनच सांगलेलं आहे की कलीमध्ये काय होणार आहे. बोला. जह लक्षण अजह लक्षण तिसरे जहद जह लक्षण त्यानुनी स्वरूप तू निर्वाण क्षीरसागर विहारी आरा. आणि हे भगवंता क्षीरसागरामध्ये वास्तव्य करणाऱ्या, क्षीरसागरामध्ये तुमचं वास्तव्य असणाऱ्या हे भगवंता श्रीहरी की तुमचं मी काय काय तुमच्याबद्दल तुमचे जे गुण वर्णन करताना मला सुद्धा मी काय होते आता इथे मला गुण सुद्धा तुमचे वर्णन करता येत नाही. माझी वाणी कुठे कमी पडते भगवंता. द्वैत अद्वैत महाद्वैत भूनिर अनळ अनिळ नभातीत तोची पूर्ण ब्रह्म शाश्वत कमलोद्भव जनक तुरा. आपण संसारामध्ये परिवारामध्ये जगताना एकमेकाशी भांडण करतो, तंटा करतोय, द्वैत अद्वैत हे आपण कधी पण होत असतात. पण भगवंता तू त्या भांडणाच्या पलीकडे भगवंता तू आहेस की तुझ्याकडे वैरभाव नाही. बघा, ज्या वेळेला गोकुळामध्ये गवलनी भगवंताचा संग करत असताना विसरली कामधंदा, म्हणजे ज्या वेळेला भगवंताचा संग त्या गवळीला हवा असतं त्यावेळेला त्या काय करतात? विसरणे सगळा कामधंदा सुद्धा विसरल्या, म्हणजे काम धंद्याच्या सुद्धाच्या म्हणजे पलीकडे गेल्या. सासू सासऱ्याची पण त्यांना मर्यादा नाही. म्हणजे माझे सासू सासरा आहेत मला ओरडतील, पण त्यांना काय हवं होतं की त्या भगवंताचा संग हवा होता, भगवंताची भक्ती हवी होती, भगवंताच्या समोर नाचायला होतं गवळीला. मग त्यांच्याकडं भांडण तंटा होता काय? म्हणजे त्या सगळ्याच्या मुक्त झालेल्या गवळीने होत्या. आणि त्यामुळं हा भगवंत तू कसा आहे? सर्वांपेक्षा वेगळा आहेस. तू पंचविषया वेगळा, गंध विषया उर्वीपासून जहला, याहुनी तू निराळा, इंदिरावरा श्रीहरेरा. आणि बघा, संपूर्ण सगळ्या गोष्टीपासून भगवंत कसा आहे? आम्ही जरी गंधाक्षता लावली तरी आम्ही फक्त दाखवण्यासाठी लावतो, पण भगवंताचा जर तुमच्या जर हृदयामध्ये जर भगवंताचा जर वास आला. बघा, सीतामाईचा जर आपण विषय घेतला तर सीतामाईच्या अंगाला सुवास 9 योजने दूर जायचा. जंगलामध्ये भ्रमर करणारे पशु पक्षीला सुद्धा वाटायचं सीतामाई त्या पर्णकुटीमध्ये आहे. म्हणजे ज्या वेळेला भक्तीच्या परिकुटीला जर माणूस गेला तर त्याच्या अंगाला काय येतो? एक सुगंध, असा एक विशिष्ट असा भक्तीचा वास येतो. आणि त्याच्याही पलीकडं भगवंता की तुला रूप नाही, तुला कुठल्या गंध नाही, तुला वास कुठल्याही, म्हणजे तू कसा आहे सगळ्या गोष्टीपासून तू अलिप्त आहेस भगवंता. आणि मग तुझं वर्णन मी काय करणार असं सांगत असताना रस विषय आपापासूनी, रूप विषय तेजस्थानी, त्याहुनी वेगळा तू मोक्षदानी, वैकुंठपुर निवासी यारा. बघा, ज्या वेळेला आपण जेवण जेवतो, सकाळी आपण जेवण किंवा नाश्ता करतो त्यावेळेला आपण सहज त्याबद्दल आज काय आमटी चांगली झाली नाही, म्हणजे आपल्याला रसाचा ज्ञान आहे. पण भगवंत त्याच्याही पलीकडे आहे की भगवंत आपल्याला काय सांगून गेलाय की तुम्ही जर जेवण जेवत असाल तर मला काय तुम्ही दाखवा. आपण जर तुम्हाला नैवेद्य सुद्धा जर दाखवता आला नाही तरी गीतेमध्ये सांगितलं आहे तुम्हाला एवढं जर जमलं नाही तरी एवढासा ग्रास दे अग्नेशी तेने मी मुखे चुकता असे.
म्हणजे मी रस विहित आहे. मला तुम्ही अन्न ताटात म्हणून माझ्यासमोर मांडायची तुम्हाला गरज नाही. फक्त तुम्ही एक एवढासा जर तुम्ही अग्नीला जर एक एवढासा जर तुकडा दिलात ना तरी मी तिने मी तृप्त आहे. म्हणजे आपण जर सकाळी पूर्वी आपण चुल्यावर भाकऱ्या बनवायचो आणि त्यावेळेला कधीतरी आमच्या लक्षात आलं की आई भाकऱ्या बसताना एवढीशी छोटीशी भाकरी बनवायची आणि ती भाकरी तव्यावर टाकायची आणि ती अग्नीमध्ये सोडायची. म्हणजे त्या अग्नीच्या मुखात जर आपण जर अन्न जर सकाळी जर बनवताना दिलं तर तो काय होते, भगवंताला नैवेद्य होतो. भगवंताला नैवेद्य होतोय. आणि तेवढा भगवंताने एवढा ठामपणे गीतेमध्ये सांगला, एवढे जरी तुम्हाला जमलं नाही तरी एवढासा ग्लास जर तुम्ही अग्नीत टाकलात तेने मी मुखे तृप्त असे. आणि मग इथं सांगलाय भगवंता, हे जरी आम्ही पंचपक्वान्न जरी खाल्ली, त्या पक्वान्नाच्या रसाची जरी आम्ही जरी गोडी चाकली तरी त्या गोडीच्या पेक्षा तो वेगळा आहे श्री श्रीहरी. स्पर्श विषय समिरी शब्द विषय झाला पुष्कारी, याहुनी वेगळा तू निर्विकारी, गोपी वसन हार कारामा. आणि हे भगवंता गोप गवलेलींचा पालन करता भगवंता आजपर्यंत तू गोपबालांसह तू खेळलास, त्यांना स्पर्श केलास. पण तुझा स्पर्श कसा होता भगवंता? प्रेमाचा होता, भक्तीचा होता. आणि त्या स्पर्शाच्याही वेगळा तू भगवंत आहे की तुला भगवंताला स्पर्श तुझा आपल्याला भगवंताचा जाणवत नाही. बरोबर आहे. म्हणजे भगवंत त्या स्पर्शात सुद्धा वेगळा होता. फक्त भगवंताची टीकाशास्त्र आम्ही भगवंतावर सोडलं. पण त्या गोपी बाळाचं क्रीडा करत असताना भगवंता तू त्या गोपी तुझ्या सगळ्या भक्तीच्या आरी गेल्या होत्या आणि त्याला स्पर्शला सुद्धा कळत होता. त्याला फक्त काय कळत होता की फक्त भगवंत कळत होता. आणि असा तो गोपींचा पालन करता. अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय, पंचकोशांहुनी तू अव्यय, जगद्वंद्या सर्वेशा. भगवंत तू चराचरामध्ये कुठं बघलाय? जली तरी काष्ट्याने पाशाने सर्वत्र तू भरलास. अन्नकोशामध्ये भरलास, विज्ञानामध्ये भरलास, विज्ञानामध्ये तू भगवंत भरला. म्हणजे ज्या वेळेला कुरुक्षेत्रावर संजयाने धृतराष्ट्राला सांगावं की आज लढाई इथपर्यंत आली, म्हणजे विज्ञान होता की नाही त्यावेळेला सुद्धा भगवंताने सुदर्शन चक्र करंगलीत फिरवावं आणि ते सोडावं, म्हणजे विज्ञान होता की नाही? या सगळ्या चराचर गोष्टीमध्ये कोण भरलेला आहे? हा भगवंत भरलेला आहे. तुम्हा आम्हात कोण भरलेला आहे? भगवंत भरलेला आहे. जड जीवात सूक्ष्म जीवात कोण भरलेला आहे? भगवंत आहे भरलेला आहे. मग जर सगळ्याच गोष्टी भगवंताने चार रूप आहेत तर मी काय? अन्नापासून स्थूल देह तो कोश जाण अन्नमय, याहुनी वेगळा तू निश्चय, गजस्य जनक प्रिय करा. सकाळी उठल्यावर गोड गोड लहान अशी मुलं आईला मिठी मारतात, आई मला काहीतरी खाऊ दे. नाही रे बाळा, थांब ना थोडा, थांब, आता झाल्यानंतर देतो तुला. म्हणजे या अन्न आईने मुलाला अन्न द्यावं आणि ते मुलांनी भक्षण करावं आणि अन्न खाल्ल्यानंतर ते पचवल्यानंतर कलेने तो मूल मोठं व्हावं. जशी मुलांची परिस्थिती आहे तशी आपली सुद्धा आहे. म्हणजे देह कसा आहे की आपला देह जो कसा आहे की आपण जर अन्न खाल्लं नाही तर आपल्या देहाला वाढ होणार नाही. मग हे देह पण तुझा अंश आहे भगवंता आणि त्याच्याही पलीकडे भगवंता तू आहेस. प्राण आणि अपान व्यान समान उदान, हा प्राणमय कोश नवेसी तू पूर्ण, मधुमुर नरक नाशन. बघा, प्राण अपान आणि उदान हे वायू आपल्या शरीरामध्ये फिरत असतात. आपला जर नाक आता जर घ्याला तर आपली परिस्थिती काय होईल? म्हणजे भगवंत कशात आहे? आपल्या शरीरात पूर्ण भगवंत भरलेला आहे. आणि भगवंत शरीरामध्ये भरलेला असून त्या परमात्म्याची आपल्याला ओळख नाही. त्याच्यासाठी आम्हाला 12 वर्ष तपश्चर्या करायला पाहिजे. तरी पण भगवंत भेटला तर नशीब. का भेटत नाही? की आपलं मन स्थिर नाही, आपला एका दगडावर पाय नाही, म्हणून आपला भगवंत तेवढ्या वेळेत आपल्याला भेटत नाही. पण त्याच्याही पेक्षा परमात्मा तो कसा वेगळा आहेस. जुनी जर मनात जर आणलंस तर तू काही करू शकशील भगवंता, असे इथे ग्रंथकर्ता बोलत आहे. वाचा पाणीपाद शिष्ण भूद, मनसहित मनोमय कोश प्रसिद्ध,
याहुनी वेगळा तू पूर्णानंद गोपी कुचक मार्ग मर्दनारा. बोलवी तुम्ही बोलविता धनी कोण आहे? आता जे मी तुमच्या समोर जे काय बोलतोय हा बोलवणारा धनी कोण आहे? भगवंतच आहे. म्हणजे वाचा हे बोलवते तो भगवंतच आहे. म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी या कशा आहेत त्या भगवंताच्या आहेत आणि त्यांच्याही पलीकडे भगवंत म्हणजे चालविशी या जगाचे जे राहते जे चालवणारा कोण आहे? हा भगवंत आहे. या शरीरावर आधिपत्य कोणाचं आहे? या भगवंतच आहे. कुठंतरी थोडंसं ऋणानुबंध असतील माझं या भगवंताशी किंवा श्रोतेजनांशी, म्हणून आज मसोदरून मी एवढ्याला येतोय. हे काहीतरी ऋणानुबंध होतं ना, या भगवंताचे काहीतरी धागेदरे होते ना, त्याच्याही पलीकडचं. म्हणजे इथे मसोदरून इथे आणणारा कोण आहे? भगवंत आहे. मी आलो का? नाही आलो. का? त्यांनी रस्ता दाखवलाय, त्याच्यामुळे आला आणि त्याचेच गुण गाण्यासाठी मी इथे आलो. बरोबर की नाही? म्हणजे हा याच्याही पलीकडं भगवंता तू आहेस. श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण बुद्धी सहित विज्ञानमय कोश जाण. याहुनी वेगळा तू नारायण श्री कुच दुर्ग विहारा राम. सर्वांचे जे का कारण अविद्या चातुर्य ज्ञान हा आनंदमय कोश तू यांचे भिन्न गोरस चोरा गोपतेरा. आणि मग आता सांगितलं की भगवंत तू कसाही चातुर्याखाने आहेस. मी सगळ्या गुणांनी संपन्न असा भगवंत तू आहेस. ज्या वेळेला गोकुळामध्ये तुम्ही तुमचं जीवन जेव्हा तुम्ही घालवलं त्यावेळेला तुम्ही काय केलं? तुला काय बोललं? गोकुळचा चोर बोलले तुला. म्हणजे सगळ्याची तुम्ही काय केली? चित्त चोरलंस. तुम्ही सर्व गोप बाळांचं सगळ्यांचं तुम्ही चित्त चोरलं. कसं चित्त चोरलंस? भक्ती रूपाने तुम्ही चित्त चोरलंस. तुम्ही फक्त लोकांना दाखवलंस रे, नटनाट्य केलंस, की चोऱ्या केल्या, बरोबर, मस्करी केली, सगळ्या गोष्टी केल्या. पण ते कशासाठी तुम्ही केलंस? त्या गोपांच्या तब्येतीमध्ये अशा किरकोळ झाल्या होत्या. त्या गोकुळामध्ये ज्या लोक राहत होते ते काय करत होते? ते दूध दुग्ध जे व्हायचं ना ते सर्व मथुरेला विकायला न्यायचे आणि ही मुलाला फक्त प्यायला काय ताक होता. आणि मग त्यावेळेला भगवंताने सर्वांना एकत्र केलं, गोपबाळाने एकत्र केलं. आता जमादार आहे आपल्याला, मग काय कोणता धंदा करायचा? तर आता मी सांगतो तर तुम्ही ऐका. गोपांना सर्वत्र एकत्र केलेत आणि झालं मी सांगतो. आणि देवा आम्ही काय करायचं? पेंड्या लंगड्या हे सर्व सवंगडी जमा केले की आता आपण काय करायचं? आपल्याला देत नाही ना दूध दही लोणी, मग आपण चोऱ्या करू. या भगवंता तुम्ही कशासाठी केल्यास? त्या बाळ गोपाळांसाठी तुम्ही केल्यास. स्वतःसाठी नाही रे केल्यास तुम्ही भगवंता. आणि त्याच्याही पलीकडं भगवंता तुझा रूप आहे. त्याग अत्याग त्याग त्याग त्यानुहुनी परता तू सारभाग. निर्विकार तू आज अव्यंग मुरलीधरा मनमोहनारा. आणि हे भगवंता, हे मुरलीधरा मनमोहना, की तू सगळ्याही आशा मनशा तृष्णा ईर्ष्या वासना या सगळ्यांच्याही पलीकडे आहेस. की माणसाच्या मनात इच्छा जागणार पण तूच आहेस. मला तहान लागली, मला शोक लागली, ही इच्छा जागणार पण तूच आहे. या सगळ्या इच्छा तृप्त झालेल्या भगवंता परमात्मा सगळ्यांच्या पलीकडे तुझी कीर्ती आहे. मी काय सांगणार? साकारा सावासा भास चौथे जाणीचे भास. याहुनी परतू परात परांश तृणावर्त प्राण हरणा. काय सांगितलंय? की हा शरीर माणसाला जसा शरीर साकार केला, माणसाचा हा देह साकार केल्यानंतर त्याला कोण काला आहे, कोण गोरा आहे, बरोबर. म्हणजे प्रत्येकाला आकार दिला, प्रत्येकाला प्रतिबिंब दिला. पण त्यांनी भगवंतानीच सावळा रूप का घेतला? भगवंतानी सावळा रूप का घेतला? भगवंतच जर गोरा असता तर सावळ्याला कोणी विचारला असता? म्हणजे हे काय केलं त्यांनी? साकार. म्हणजे जेव्हा माणसाचा शरीर रूपी देह साकार केला त्यावेळेला त्यांनी प्रत्येक माणसाला आकार वेगळा दिला. बघा, माझा जर अंगठा तुमच्या आधार कार्ड लावायला लागेल, मग आता अशा विश्वामध्ये किती लोक आहेत? हे किती, हा पृथ्वीचा जनिता आहे, हा किती धूर्त असेल. कसं त्यांनी साकारलं? मानव देह कसा साकारला? प्रत्येक जीवाला म्हणजे कशी साकारली? याच्या शिरा, याच्या हाताचे ठसे प्रत्येकाच्या हातावर वेगळे आहेत. म्हणजे तो किती म्हणजे त्यांनी हा शरीर, हा देह साकार करताना किती विचार. एका चेहऱ्याची माणसं समोर सारखी येतात का? साधा एक
आधार कार्ड ठसा जर तुम्ही जर उमटावला गेला तर माझा ठसा तुमच्या आधार कार्डला चालत नाही. म्हणजे भगवंताने किती चोखंदरपणे आणि याच्याही पलीकडे भगवंता तू आहेस. अविद्यामय चारी प्रलय पांचवा केवळ ज्ञानमय जाणून वेगळा तू अद्वय गोपीनयनाद दिनेशरा. म्हणजे विद्या आहेत आपल्याकडं. आपण विद्यार्जन करतो. ज्या वेळेला सांदीपनाच्या मठामध्ये भगवंत गोपालकृष्ण शिकत असताना बरोबर कोण कोण होते? बलराम होता, सुदामय होता. आणि त्या विद्यार्थ्यांचे सेवन करत असताना पुढे करत असताना भगवंता गुरुना तुम्ही द्यावं, गुरुमातेला विचारावं, माते तुला काय हवंय का? पुढे येणार मी सांगतो तो सांग. गुरु माते तुम्हाला हवंय का? त्यावेळेला मातेने नाही सांगावं, गुरुनी नाही सांगावं. म्हणजे गुरुला आनंद कोणता होता की मी माझ्या आश्रमात भगवंत शिकायला आहे, हा आनंद होता. आणि त्याच्याही पलीकडे भगवंता म्हणजे ज्या वेळेला तू जिथे गुरूंच्या इथे शिक्षा घेतली आणि त्या गुरुना तुझा आनंद व्हावा की माझ्याकडं कोण आहे शिकायला? भगवंत आहे. मी त्याच्याही पलीकडे तू भगवंत आहे असं इथे सांगत आहे. पिंडींचा नित्य प्रलयते निद्रा मरण समते अवधारा निद्रे विरहित तू यादवेंद्रा समरधीरा केशवरा. बघा जीवात्मा जेव्हा जन्माला घातला त्यावेळेला त्याचा देहरूपी धारण केल्यानंतर त्या देहाला भूक आहे, ताण आहे, शोक आहे, सगळ्या गोष्टी आशा मनशा तृष्णा सगळ्या आहेत, झोप आहे. आणि या भगवंता तुला ती झोप पण नाही त्यावेळी, म्हणजे त्या झोप सुद्धा भगवंता तुम्हाला नाही, त्याच्याही पलीकडे तुम्ही भगवंत आहात असे ते ग्रंथ करतात. महाप्रलयते मरण स्थूल देह जायना सोन तू षडिष्कार रहित पूर्ण जन्म मरण मोचकारा. आणि मग आता इथे योगाची स्थिती पूर्ण पुढे आता वर्णन होत आहे की ज्या वेळेला महाप्रलय होतोय, ज्या वेळेला महाप्रलय होतोय, ही पृथ्वी तलावर सर्वत्र पाणी पडतोय. आणि त्या प्रलय होत असताना काय होतोय की सर्व हे स्थूल देह आहेत, म्हणजे आपल्याला ज्या ज्या नजरेने ज्या वस्तू दिसतात, आपला देह दिसतोय, झाडं दिसतात, झुडपं दिसतात, या सर्व गोष्टींचा काय होतोय तिथे नाश होतोय. आणि मग नाश झाल्यानंतर पुढे अस्ति जायत्यावर धाते विपरिणमते अपक्षीयते हे दामोदरा यादवपते यानुनी परते स्वरूप तुझे होरा. अस्ति अस्ति आहे ते वर्धते विपरिणमते अपक्षीयते अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते हे दामोदरा यादवपते यानुनी परते स्वरूप तुझे होरा. आणि हे भगवंता ज्या वेळेला या सृष्टीचा ज्या वेळेला नाश होतोय, ही जी आपल्याला डोळ्याने जी जड वस्तू दिसते आणि त्यावेळेला त्या वस्तूचा नाश झाल्यानंतर त्या वस्तूचा नाश होताना ती वस्तू कशात मिलन होते की त्या पृथ्वी म्हणजे त्या पाण्यामध्ये, म्हणजे त्या पाणी पृथ्वीला पाणी झालंय आणि त्या पाण्यामध्ये ती वस्तू नाश पावते आणि ती वस्तू सुद्धा कशात मिक्स होते? तुझ्यातच येते. म्हणजे ती तुझ्याच रूपाला भगवंता वस्तू येते. मग तू त्याच्याही पलीकडे आहेस ना भगवंता. विनाशती विकार सहावा षडविकार रहित तू कमलाधवा जगद्व्यापका तू आदि सर्वां माया चक्र चालक करा. आणि हे भगवंता जगाचा पालन करता, जगाचा तू विधाता आहेस. आजपर्यंत जडजीवाचा सांभाळ करणारा तू भगवंत आहेस. आणि तू या चक्राचा या संपूर्ण भूमंडलाचा या पृथ्वीचा कोण आहेस? तू चक्र चालक आहे, चालवणारा भगवंत आहेस. असो ब्रह्मांडींचा नित्य प्रलय पाहे चारी युगे सहस्त्र वेळा जाय तो एक दिन ब्रह्मयाचा होय दानव शिक्षा करणारा. आणि मग अशा प्रकारे ते ब्रह्मदेवाचं आयुष्य सांगितले पुढं की 4 युग ही 1000 वेळा गेल्यानंतर बरोबर आहे ना, एक दिवस ब्रह्माचा हा एक दिवस काय झाला इथे ब्रह्माचा सांगितलेला आहे. आणि अशी ही ब्रह्मदेवाची आयुष्य हा
कोणाचं? एक दिवस ब्रह्माचं. ब्रह्माचा रात्र आणि वेगळी. बरं. बोला जर जमत नसेल नाही, तर नाही, बोला बोला. काय माहितीये आम्ही नवीन आहोत. नाही, असं जर नाही. तोंडात जर काही जर शब्द लागलेला आहे आणि ग्रंथ सुद्धा आमच्या समोर पहिलाच आहे. मगाशी पण तुम्हाला काही लागत नाही. हा. असं ब्रह्मांडींचा नित्य प्रलय पाहे, चार युगे सहस्त्र विया जाय. तो एक दिन ब्रह्मयाचा होय, दानव शिक्षा हा, करणारा. मग अशी ही चार युगांचा जर गणित जर 1000 वेळा जर गुणलं तर हे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतोय. असा हे ब्रह्मदेवाचं आयुष्य प्रमाण असताना याच प्रमाणे रात्री निद्रा परमेष्ठी करी अवधारा. तो सृष्टी पुढे एक सरा, ऐक उदारा श्रीपते राम. आणि हे भगवंता ही सृष्टी रचना करणारा हा ब्रह्मदेव सुद्धा यांचं सुद्धा आयुष्य प्रमाण एवढं असताना सुद्धा हे देव कुणी केले? भगवंता तुम्हीच केले. आणि त्यांच्याही पलीकडे तुम्ही आहात. जेव्हा ब्रह्मदेव जागा असतो हा, हा दिवस तिथपर्यंत सृष्टी चालत असते. हा. जेव्हा तो झोपेला जातो तेव्हा सृष्टीचा अंत व्हायला लागतो आणि दुसऱ्या जागा होणार तेव्हा परत सृष्टी तयार होणार. असा त्याला किती वर्ष जातात? 1000 4 लोकांचं म्हणजे 1000. तेच same. 32 लक्ष गावात चढे पाणी, इतुके ब्रह्मांड जाय बुडवणी. सप्त चिरंजीव शशी तरणी, जाती लोकोनी सर्वेशारा. आणि ज्या वेळेला हा महाप्रलय भगवंता तुझ्या कृपेने जेव्हा होतं तेव्हा किती सप्त चिरंजीव आहे. शशी. हा, शशी चंद्रसूर्य. हा, हा. म्हणजे सर्व नाही त्यांनी सप्त काय सांगितलं? चंद्रसूर्य सप्त चिरंजीव शशी. इतके ब्रह्मांड जाय म्हणून सप्तशती चंद्रसूर्य असे इंद्र सूर्य आणि चंद्र चंद्रसूर्य असेपर्यंत यांचा सुद्धा नाश होतो. जसं ते सर्वरांमध्ये आलेलं आहे. भूती ब्रह्मा जागा होत, यथा पूर्वम कल्पयात. पुन्हा तैसेंची रची निश्चित, तुझा सुत परमात्मा यारा. आणि हे भगवंता अशी ही सृष्टीची रचना करत असताना ज्या वेळेला प्रलय आणि ज्या वेळेला प्रलय होते त्यावेळेला या सृष्टीचा काय होते? अंत होतोय. आणि अंत झाल्यानंतर सुद्धा भगवंता त्याच्यातून तो उरला जाते. तो कोण आहे? एकच भगवंत. हा तुझा नाम आहे. आणि भगवंता म्हणजे या सर्व सृष्टीचा जो सहार करतोय हे करतोय उत्पत्ती करतोय आणि तो निर्माण तो ब्रह्मदेव आहे. तो ब्रह्मदेव देखील तुझ्या नाभी कमलातून उत्पन्न झालाय. म्हणजे तू देवा सर्वाहून श्रेष्ठ आहे असं सांग. हा, मग त्याच्यापेक्षा भगवंता तू वेगळा आहेस. श्रेष्ठ. हा ब्रह्मांडींचा नित्य प्रलय जाण, ऐक महाप्रलयाची खूण. तेथे ब्रह्मादिकां संवरण, होय ऐक श्रीकर धरारा. आणि मग इथे सांगितलं की सर्व सृष्टीचा जेव्हा महाप्रलय होतो त्यावेळेला इथे त्या सृष्टीवर कोणच उरत नाही, काहीच उरत नाही. आणि मग त्यावेळेला भगवंता हे सर्व सृष्टी व्यापलेली कोणी असतं? भगवंता तुम्ही व्यापलेले असतं. आधी अनावृष्टी शत संवत्सर, तेने होईल जीव संवार. द्वादशार्क निरंतर, तपती तेव्हा शकटांत करा. आणि अशा प्रकारे अनेक वेळेला सृष्टीचा लोप होईल. पृथ्वीचा अंत म्हणतो पाणी बरसतो ना पडतो ना तेव्हा 100 वर्ष असं पाणी बरसत. हो हो. हत्तीच्या डोळ्याप्रमाणे 100 वर्ष जेव्हा पाणी पडणार तेव्हा या पृथ्वीचा अंत होणार. सतत संततधार 100 वर्ष 100 वर्ष सतत संततधार पाऊस पडतं. त्यावेळेला काय होतंय? ही पृथ्वी संपूर्ण नासून जाते. आता सुरुवात करतात. पाऊस न पडणे, पाऊस न पडणे 100 वर्ष पाऊस पडणं नाही. आधी अनावृष्टी शत संवत्सर म्हणजे पाऊस. कसे आहे सृष्टीची उभवणी होताना इथे काय झालंय? आपण प्रत्येक वेळेला कथा सांगतो, पण ज्या वेळेला या सृष्टीचा भगवंतानी निर्माण केली त्याच्यानंतर ही 4 युग गेल्यानंतर सत्य, त्रेता, कली आणि द्वापर ही 4 युग गेल्यानंतर त्याच्यानंतर पृथ्वीचा आता कलियुग गेल्यानंतर या पृथ्वीचा नाश होईल. साध्या शब्दात सांगूया. आणि त्यावेळेला सतत 100 वर्ष पाऊस पडल आणि 100 वर्ष पाऊसच पडणार आहे धरून त्याला. मग त्यावेळेला ज्या वेळेला आता आपल्याकडे एक महिनाभर जर पाऊस नाही पडला तर आपली हालत काय झाली? आपण आपल्या शेती गेली, कोणाची जास्त पडला तर काय हालत झाली? शेती कुजून गेली. मग असाच 100 वर्ष अवर्षण होईल आणि 100 वर्ष सतत संततधार म्हणजे जशा हत्तीच्या सोंडीसारख्या धारा वरसतील. आणि त्यावेळेला या पृथ्वीचा काय होईल? नाश होईल. आणि मग पृथ्वीचा नाश झाल्यानंतर
फक्त पृथ्वीवर जिवंत कोण राहतील? ऋषी, हे भगवंताचे अंश. आणि मग ते ऋषी कशात राहतील? कुठल्या? पृथ्वी, आग, तेज, वायू अशा म्हणजे वायू रूपाने ते पंचतत्वामध्ये विलीन होतील. हा म्हणजे पाण्यामध्ये पृथ्वी, आग, तेज, वायू आणि गगन या 5 तत्वामध्ये हे ऋषी मिक्स होतील. आपल्याला ते दिसणार सुद्धा नाही, पण त्याचाही नंतर लोक झाल्यानंतर हे पुन्हा ते साकाराला येतील आणि त्याच्यानंतर पुन्हा विश्वाची निर्मिती होईल भगवंता. आणि मग ती विश्वाची निर्मिती ती करणारा कोण आहे? ब्रह्मदेव आहे. आणि त्यांना ती कृती साकारणारा कोण आहे? भगवंत श्री विष्णू आहे, श्री गोपाल कृष्ण आहे. सप्त सागर शोषणी वडवान जाळील सर्व उरी मंडळ, सप्त पाताळे जळतील शेषमुखाग्नीने सर्वेशारा. बघा आता इथे काय झालंय? हे सागराला शोषून कोण घेईल? वडवान म्हणजे अग्नी. आपल्याला आपण घरात जी अग्नी लावतो ती वेगळी, अशा 4 प्रकारची अग्नी. आणि मग ती पावसाला म्हणजे पाण्याला शोषून गेली वडवाला अग्नी. आणि मग पाण्याचा काय होईल? नाश होईल. आणि मग पुढे काय होईल? मग वारणा शुंड्याची धार, मेघ वर्षातील 100 संवत्सर, पृथ्वीची राखाडी समुद्र, विरेल प्रळयी यादवेंद्र. आणि मग इथे आता भाडाग्नीने अग्नीने पाणी जलतत्व शोषून घेतल्यानंतर मग पुन्हा 100 वर्ष संततधार पाऊस पडेल. म्हणजे ते पाऊस कसा असेल की ते पावसाची एक एक सर ही कशी आहे? हत्तीच्या सुंडेप्रमाणे मोठी असेल. असा पाऊस पडल्यानंतर मग पुढे काय होईल? संपूर्ण पृथ्वी भिजून जाईल. आणि मग त्या जळाशी तेज गिडील, तेजाशी प्रभंजन प्रशील, त्या सबिराशी निराळ, क्षणी ग्रासील पद्मनाभारा. आणि मग अशा प्रकारे ते संपूर्ण पृथ्वीवर पाणी झाल्यानंतर मग ते पाण्याचं शोषण करून तेज करील. आणि मग तेजाचं शोषण कोण करतंय? वारा. आणि मग तो वारा आल्यानंतर काय होईल? मग आणि मग संपूर्ण काय दिसेल? गगन दिसेल. आणि मग नभासी ग्रासील तमगुणा, तम होय रजिल्लीना, रजा जाय सत्वीन मिळून, कमलपत्राक्षा मुरारे. आणि मग आकाशाला तमोगुण ग्रासेल. आणि तमोगुणानंतर कोण ग्रासतंय? रजोगुण. आणि रजोगुण वाढल्यानंतर मग सत्वगुण. आणि अशा प्रकारे ही भगवंताची सृष्टीची रचना असेल असा. आणि या सृष्टीचा रचना करताना भगवंता तू सगळ्यांपेक्षा काय आहेस? मोठा आहेस भगवंता. ही सर्व कोणाच्या चालेली शरीर कोणाचे असत ते? म्हणजे आज सगळ्या गोष्टी ज्या चालतात त्या कोणामुळे चालतात? भगवंतामुळे चालतात. सत्व सामावे महत्त्वांत, तेही हरपे मूळ मायेत, मूळ माया पुरुषांत मिळत, वेदवंद्या माधवा राम. आणि मग काय वेळेला काय होते? सत्वाचा ऱ्हास झाल्यानंतर मग काय ते प्रगट होते? आदिशक्ती माया. आणि माया ज्या वेळेला माया उत्पन्न झाली मग मायेचा स्वरूप कसा आहे? आणि मग ते पुरुषामध्ये मिळते. आणि पुरुषामध्ये मिळल्यानंतर काय होते? वस्तूला धारण करण्याची माया निर्माण करायची. माया देवाच्या माया तो एक शरीर निर्माण करतो. शरीर आणि मग ती वस्तू आहे आत्मा त्या शरीरामध्ये प्रविष्ट करते. पण माया चाकर करणारा कोण आहे? भगवंत तू आहे. पुरुष तोची ओंकार, माया त्याची ध्वनी निर्धार, हे स्वरूपी लीन होती साचार, त्यांची निर्विकार स्वरूप तू राम. आणि हे भगवंता की जी आता तुम्ही जी रूप साकार केलीस, माया उत्पन्न केलीस. आणि माया उत्पन्न केल्यानंतर हे मायाचा निर्माण करणारा कोण आहे? तूच आहेस. आणि मग माया साकार कशामध्ये होते? मग माया साकार कशामध्ये होते? ती पुरुषामध्ये साकार होते. आणि मग पुरुषामध्ये साकार झालं मग तिच्यामध्ये जो अंश माया पुरुषाला साकार होते. माया त्याची ध्वनी आहे. मूल माया पुरुषात मिळत पुरुषाला साकार करते. आता इथं माया म्हणजे आलं लक्षात हे सर्व माया म्हणजे सर्व उत्पत्ती करणारी माया. पण मूल माया पुरुषात मिळत. मग ती पुरुषात मिळल्यानंतर मग त्याच्यानंतर काय होतंय? वेदविद्या होते. आणि वेदविद्या झाल्यानंतर संपूर्ण काय होते? आता विद्या आल्यानंतर आपण आता साध्या भाषेला सांगूया की ज्या वेळेला माणसाकडे विद्या द्यायला आपण त्यावेळेला त्याला संत. ज्ञानेश्वर महाराजांकडे विद्या आली ना त्याही आपल्या जगाला संपूर्ण
भक्तीचा मार्ग दिला की नाही. म्हणजे आपल्याला एवढा खोल आपण लहान आहोत, त्या ग्रंथांचा आपल्याला एवढी मोड करता येत नाही, पण आपल्या साध्या भाषेत आपण समजूया बरोबर की भगवंताची जर आपण भक्ती केली तर आपला भगवंत नक्की भेटेल. पुरुष तोचे ओंकार माया तेची ध्वनी निर्धार हे स्वरूप लीन होती साचार तेची निर्विकार स्वरूप तू. आणि हे भगवंता तुझे स्वरूप कसे आहे. आता आपण जर मानवाचा जर पुतळा जर दिला तर आपण त्या मानव देहरूपी जर माणसाला जर आकार कसा आहे, ओंकारच आहे. म्हणजे ओंकार म्हणजे तोच पुरुष आणि त्याच्यामध्ये जी माणसाला ओढ लागली भक्तीची तीच माया. आधी सहज करते आपण सांगा की त्याला जी लागलेली भक्तीची जी ओढ आहे तीच माया. आणि मग माया ओढून कोण घेतोय. माया ओढून घेण्याची शक्ती कोणात आहे. भगवंताकडेच आहे बरोबर की नाही. माया ओढून घेण्याची शक्ती भगवंता. म्हणजे हा सर्व सृष्टीचा रचयिता कोण आहे. भगवंत आहेस. आणि तुझ्या अजून काय कुठल्याही गोष्टी घडत नाहीत तिथे ग्रंथकारला सांगत आहे. वैकुंठ कैलास क्षीरसागर विरोणी झाले निराकार ते स्वरूप हरी तू साचार आता पुरे काय पुससी राम. आणि मग हे भगवंत आता बघा आलीच ओवी की वैकुंठ स्वर्गभुवन हे सर्व कसं आहे. तू सर्व तुझ्यातच ते मिसळलेले आहे आणि त्यांचा नाश झाल्यानंतर उरला तो कोण आहे. फक्त एक श्रीहरी भगवंत. ऐसे सांगता सांदीपन समाधिस्था झाला जग जीवन ब्रह्मानंद सागरी लीन ऋषी जाहला ते धवारा. आणि मग हे सर्व सांदीपनीच्या आश्रमात असताना भगवंत श्रीकृष्णाला बलरामाला हे भगवंत हे जे युगात याचं जे सांगितलंय आत्मज्ञान जे सांगितलं भगवंताला जे आत्मज्ञान सांगितलं त्यावेळेला भगवंत गोपालकृष्ण काय केलं आहे. समाधीस्थ अवस्था केलेली आहे. की सांदीपनी ऋषी गोपालकृष्णाला शिकवत आहेत की सृष्टीची रचना शिकवत आहेत. सृष्टी कशी आणि पण बघा गुरुनी शिष्याला शिकवावं. सांदीपनीनी शिष्याला शिकवावं आणि शिष्य कोण होता. सृष्टीचा रचयिताच होता बरोबर आहे. मग गुरु सुद्धा या गुरुनी सांगावं शिष्याला. मग शिष्य कोण होता. सृष्टीचा रचयिता होता. पण शेवटला काय की गुरु हा श्रेष्ठ आहे. गुरु हा श्रेष्ठ आहे की गुरु प्रत्येक क्षणाला आपल्याला गुरु भेटत असतो. जन्मदान आपल्याला आई गुरु असतो. बाला हे करू नको, बाला तू इथे गेला तर तुझा असा होईल, बाला तिथे गेला तर तसा होईल प्रत्येक वेळेला. आणि मग त्या गुरुचं जर आपण मायमौलीचं जर ऐकलं तर आपल्या भविष्याचं कल्याण आहे. पण ज्याने आई वडिलांचं ऐकलं नाही त्याचं कल्याण होईल कधीच होणार नाही. मग इथे वडिलांनी सांगावं काय सांगावं की आता ही मुलं मोठी झाली आता यांना विद्यालयात पाहिजे. मग त्यांना कुठं पाठवलं. सांदीपनीच्या आश्रमात पाठवली. मग सांदीपनीच्या आश्रमात गेला ते विद्यार्थी सगळ्या गोष्टी चालू झाल्या. शिक्षण झालं आणि मग त्यावेळेला ऋषींनी भगवंताला आत्मज्ञान द्यावं आणि त्यावेळेला भगवंत समाधीस्थ जावं. राहिले गुरु शिष्यपणा राहिले वेदांत निरूपणा स्वरूपार्णवी निमग्न अवघे जाहले कदांची राम. आणि मग आता बघा गुरु शिष्य म्हणजे तिथे गुरु कोण आणि शिष्य कोण ते तिथे गुरुनी शिष्याला सांगावं. कोणाची कहाणी सांगावी त्याच भगवंताची सांगावी. मग आता इथे गुरु पण आणि शिष्य पण राहिले का. राहिले काय ते एकरूपच झाले. गुरु आणि शिष्य सुद्धा तिथे एकरूपच झाले. जय गोपाल कृष्ण भगवान की जय. वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी. मंडळी काहीतरी चुकून ग्रंथातून आम्ही नवीनच आहोत आणि आम्ही आजार मागतो. श्रोत्यांच्या समोर आम्ही काय बोलणार. तरी पण एखादा शब्द जरी गेला असेल म्हणजे गेला. काही गोष्टींचा आम्हाला विषय झाला नाही पण जेवढ्या आमच्या बुद्धीला जेवढ्या पटल्या तेवढ्या तुझ्यासमोर विषद केल्या तरी त्या तुम्ही गोड मानून घ्या आणि चुकल्या असतील त्या भगवंताच्या चरणी अर्पण करा एवढी तुम्हाला विनंती करतोय. आणि काही जर अद्वैत जर शब्द गेला असेल तर माफ करा. Hello.